संभाजीनगर जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात एकही मराठा नेतृत्व मी आता शिल्लक ठेवणार नाही। बाकी समाजाजवळ तर नेतृत्वच नाही, ना कोळ्याजवळ नेतृत्व आहे, ना माळी समाजाजवळ आहे, ना धनगर समाजाजवळ आहे, ना अन्य समाजाचं नेतृत्व मी पहिल्यापासून पुढे येऊ दिलं नाही। पण आता मी मराठा समाजाचं या दोन्ही जिल्ह्यातलं नेतृत्व संपुष्टात आणणार आहे आणि एक क्षत्रिय आम्हाला मी या जिल्ह्यात तयार करणार आहे, असं त्यांचं वक्तव्य आहे। मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे। या जिल्हाधिकारी कार्यालय समोर मी 30 दिवस, तुम्हाला माहित नसेल की तुमच्या कॅमेऱ्यामध्ये त्यावेळची असेल आठवण, तर ती दाखवा का मराठा समाजासाठी पहिला मी आमदार आहे का या ठिकाणी 30 दिवस उपोषणाला बसलो होतो। हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं। मग इतका केल्यानंतर बी काही लोकांचा समाधान होत नसेल तर त्याला नाही इलाज आहे। एकेकाळचे मित्र आता युतीमध्ये असलेले मित्रपक्ष म्हणजेच रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये एकही मराठा नेतृत्व मी उदयाला येऊ दिलेलं नाही आणि येऊ देणार नाही। त्याचबरोबर इतर समाजाकडे तर नेतृत्वच नाही आहे असा आरोप आता रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांवर केला। मंडळी, लोकसभा निवडणुका पार पडल्या। या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले। रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभेतून पराभव झाला। आपला प्रासंगिक करार आहे असं म्हणत अब्दुल सत्तारांनी काही संकेत दिले, पण त्यानंतर अब्दुल सत्तारांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं। त्याचं कारण असं आहे की जे पालकमंत्रीपद संदीपान भुमरे यांच्याकडे होतं ते खासदार झाल्यामुळे ते पद रिक्त झालं आणि त्यामुळे आता येणाऱ्या काही महिन्यांसाठी हे पालकमंत्रीपद अब्दुल सत्तार यांच्याकडे देण्यात आलं। आता हे अब्दुल सत्तारांकडे पालकमंत्रीपद दिल्यानंतर आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या प्रचार प्रसारासाठी एक भव्य दिव्य अशी सभा रॅलीचं आयोजन हे काल करण्यात आलं। या आयोजनाच्या दरम्यान आता रावसाहेब दानवे यांनी एक बाईट प्रसिद्ध केला, त्यानंतर देखील एक बाईट अब्दुल सत्तार यांनी प्रसिद्ध केला। अब्दुल सत्तार यांनी मराठा समाजाचा मी कार्यकर्ता आहे, मराठा समाजाबद्दल आपल्याला आदर आहे आणि मराठा समाजासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपोषण केलेलं आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अब्दुल सत्तार यांच्यावरती जो आरोप रावसाहेब दानवे यांनी केलेला आहे तो आरोप यावेळेस त्यांनी खोडून काढला आणि रावसाहेब दानवे यांचे जे आरोप आहेत ते आरोप आता युतीमध्ये असून देखील महायुतीमध्ये काहीतरी बिघडतंय का असे संकेत जणू मिळायला सुरुवात झालेली आहे। तर मंडळी, अशा पद्धतीचं ही बातमी सध्या समोर येते। या बातमीच्या माध्यमातून रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे एकमेकांच्या विरोधात आहेत का की एकमेकांच्या सोबतच युती धर्म पाळणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये, हे निश्चितच महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे। परंतु या संपूर्ण प्रकारावर अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये काय परिणाम बघायला मिळू शकतो हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।